नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे परिवहन महामंडळाची. पाहूया सविस्तर. मोफत प्रवासाचे कार्ड असून तिकिटाचे पैसे का मागतोस असा जाब विचारत कंधारमध्ये बस वाहकास शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात नवीन फौजदारी कायद्यानुसार विविध कलमान्वये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 जून रोजी कंधार आगारातून बस क्रमांक MH20 BL 1738 चालक व्यंकट डांगे यांनी सकाळी 7:30 वाजता घोडज संगमवाडी उमरज मार्गे जाऊन परत निघाली असता सकाळी 9:50 पाताळगंगा पाटी येथून बसमध्ये बसलेल्या प्रवासी सूर्यकांत मानिका किरतवाड राहणार पाताळगंगा यास तिकीट घेण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी त्याचे आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास असल्याचे सांगितले. वाहकास शंका आल्याने त्याने ते आधार कार्ड तपासले असता ते मोफत प्रवासाच्या नियमात बसत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे वाहकाने पूर्ण तिकीट घेण्यास सांगितले. तेव्हा त्या प्रवाशांनी बस काय तुझ्या बापाची आहे का, सवलत देणारे वेडे आहेत का असे बोलून वाहक संतोष अरुण कंधारे यांना शिवीगाळ करत बसमध्येच बेदम मारहाण केली. दरम्यान चालक व्यंकट डांगे व प्रवाशांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. या प्रकरणी वाहक संतोष अरुण कंधारे यांच्या तक्रारीवरून नव्या कायद्यानुसार कंधार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, कंधार, नांदेड. चालू आहे की तुला मी हवा काय आता तुझे नाही करतो मामा गबा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.